लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवा आणि नंदिनी हे दोघंही जण आता एका कॅफेमध्ये भेटलेली असतात आणि त्याच वेळेला जीवा हा नंदिनी भेटायला आलेली आहे यासाठी खूप जास्त खुश असतो आणि तो नंदिनीला म्हणत असतो की सॉरी माझ्यामुळे तुला बराच वेळ वाट बघायला लागली, पण आता नाही थांबा, पटकन मी आपल्यासाठी काहीतरी खायला ऑर्डर करतो, कारण मला कळतं आहे की माझ्यामुळे तुला त्रास झाला असेल. पण थांबा. आता लगेच तो वेटरला हाक मारतो आणि दोघांसाठीही खायला ऑर्डर करतो. ज्या वेळेला तो आता वेटरला हाक मारून खायला ऑर्डर करत असतो तेव्हा नंदिनी त्याला थांबवायचा प्रयत्न करत असते, पण नंदिनीचा एकही शब्द तो ऐकत नसतो. सरळ तर नंदिनीला काहीच बोलू देत नाही. बिचारी नंदिनी त्याला थांबवत असते, पण तो इतका प्रेमामध्ये वेडा झाला ना नंदिनीच्या की तो तिचा आता ऐकायलाही तयार नसतो. त्यामुळे त्याला जे हव्या आहेत गोष्टी तो ते ऑर्डर करतो. त्यानंतर तो वेटरला हेही सांगतो की तुम्ही ना थोडा उशीर ऑर्डर आणून दिला तरी चालेल, कारण तेवढा जास्त वेळ त्याला ना नंदिनीसोबत बोलता येईल हेही त्याला माहिती असतं. म्हणूनच तर त्याने मुद्दामून वेटरला तसं सांगितलेलं असतं. त्यावर नंदिनीही त्याला म्हणत असते की अहो, तुम्ही काय करताय, हे का असं करताय. त्याच वेळेला आता जीवा तिला म्हणत असतो की काय झालं, अगं आपल्याला तेवढाच बोलायला वेळ मिळेल ना, म्हणून मी त्याला म्हटलं. असं म्हटल्याबरोबर इकडे मात्र आता जीवा आणि नंदिनी हे दोघंही जणांना पुन्हा एकदा बोलायला सुरुवात करतात. त्याच वेळेला आता जीवाचं नेहमीप्रमाणे सुरू होत असतं. तो आता म्हणत असतो की तुला मी सांगू का, तू मला भेटायला बोलवलंस ना, मला खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे माझ्या चेहऱ्यावर असा तुला आनंद दिसतोय ना. आणि त्याच वेळेला आता तो पुढे बोलायला सुद्धा सुरुवात करत असतो. त्याच वेळेला नंदिनी जीवाला म्हणत असते की तुम्हाला मी इथे भेटायला का बोलवलं आहे तुम्हाला माहीत आहे का, खरं तर ना मला जरा तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. म्हणजेच तुम्हालाही माहिती आहे की आपलं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं आणि त्यानंतर आपण बरेच निर्णय घेतले, पण आता मी एक निर्णय घेतलेला आहे. याआधीसुद्धा आपण हा निर्णय घेतला होता डिवोर्सचा. मग आता या डिवोर्सच्या बाबतीतच पुढे थोडं जायचं मी निर्णय घेतला आहे, असं देखील आता ती बोलत असते. आणि जेव्हा ती या सगळ्या गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता जीवा तिच्याकडे पाहू लागतो. जीवाला असं वाटत असतं की चला, नंदिनी विचार करते याचा अर्थ तिला आता हा डिवोर्स कॅन्सल करायचा असेल आणि म्हणूनच ती याबद्दल माझ्याशी बोलत आहे, असाच विचार ना तो करत असतो. दुसरीकडे पार्थ आता घरी आलेला असतो, खूप जास्त दमलेला असतो, कारण आज त्याला खूप जास्त प्रेशरही होतं कामाचं आणि त्यात त्याच्या डोक्यात चाललेले काव्याचे विचार यामुळे त्याला जास्त लोड येत होता. तेवढ्यातच दाराची बेल वाजते. दाराची बेल वाजल्याबरोबर पार्थ दार उघडायला जातो. दारावर एक पेस्ट्रीवाला आलेला असतो आणि तो म्हणत असतो की तुमची एक ऑर्डर आहे. पार्थ देशमुख तुम्हीच का. त्यावर तो म्हणतो की हो, पण मी ऑर्डर केलेलं नाही, असं तो ठामपणे सांगू लागतो. मग दुसरीकडे आता पार्थच्या फोनवर काव्याने कॉल केलेला असतो, परंतु आता काव्याचा फोन पार्थ कट करतो आणि त्याच वेळेला तो समोरने डिलिव्हरी बॉय हा पार्थला त्याचं नाव दाखवत असतो आणि म्हणत असतो की हे बघा, पार्थ देशमुखच्याच नावाने ऑर्डर आहे, मग मी तशीच ऑर्डर तुम्हाला आणून देणार ना. तर इकडे आता काव्या खूप जास्त चिडत असते, कारण पार्थने तिचा फोन कट केलेला असतो. तर दुसरीकडे आता काव्या विचार करते की तुम्ही पार्थ देशमुख आहात तर मी सुद्धा काव्या देशमुख आहे, थांबा आता तुम्हाला दाखवतेच. आणि असं बोलून काव्याने आता त्या डिलिव्हरी बॉयला फोन केलेला असतो आणि तो डिलिव्हरी बॉय आता काव्याला म्हणत असतो की मॅडम, पण साहेब ना नाही येतो पार्सल, काय करायचं, कारण ते सरळ नाही बोलतायत, जाम चिडलेले दिसत आहेत, जाम तापलंय वातावरण, असं देखील तो ऑर्डरवाला बोलत असतो. त्याच वेळेला आता काव्या म्हणते की थांब, फोन स्पीकरला टाक. आणि त्याच वेळेला आता काव्या फोन स्पीकरला टाकल्यानंतर बोलायला सुरुवात करते. ती आता पार्थला म्हणत असते की देशमुख, ही पेस्ट्री ना मी तुमच्यासाठीच पाठवली. ते काय ना तुम्हाला आठवत असेल की नाही मला माहीत नाही, पण तुम्हाला एक गोष्टीची आठवण करून देते. जेव्हा मी सुद्धा देशमुखांचं घर सोडून मोहितेंच्या घरी आले होते ना, तेव्हा तुम्ही डिलिव्हरी बॉय बोलून असेच माझ्यापर्यंत पोचला होतात आणि त्यावेळेला मला खरं तर खूप जास्त राग आला होता, पण त्या रागाचं रूपांतरसुद्धा तुम्ही माझं किती छान आनंदात केलं होतं. म्हणजेच तेव्हा जी काव्या होती ना, ती काव्या तुम्ही बदलवलीत आणि त्यावेळेला तुम्ही मला ती पेस्ट्री देऊन गेलात. त्यानंतर आपलं हेही ठरलं होतं की माझे प्रिलिम्स त्यानंतरसुद्धा आपण खाणारच होतो की पेस्ट्रीज, पण तेव्हाही राहून गेल्या. म्हणूनच मला असं वाटते की आता आपण का होईना थोडा पेस्ट्री खायला हरकत नाही आहे. आता थोडंसं तुम्ही एकट्याने खा, पण हळूच
थोड्या दिवसांनी का होईना आपण दोघंही जण एकत्र मिळून ती पेस्ट्री खाऊ. आणि आता तुम्हाला असं वाटत असेल ना की कोणत्या ह्याच्याने घ्यायचं, तर मी तुम्हाला मैत्रीच्या प्रेमाच्या हक्काने देते हे, असं देखील आता काव्या ही पार्थला बोलत असते. आता जेव्हा काव्या पार्थला मैत्री प्रेम याबद्दल जेव्हा बोलते ना, तेव्हा मात्र आता पार्थच्या मनामध्ये चर्र होतं. कारण आतापर्यंत त्याने मैत्री प्रेम या गोष्टींवर विश्वास ठेवला होता आणि काव्यासोबत ते सगळं काही केलं होतं. म्हणूनच आता तो फोन स्पीकरवरचा काढून टाकतो आणि त्या डिलिव्हरी बॉयच्या हातातनं फोन घेऊन आपल्या कानाला लावतो आणि काव्याला म्हणतो की मैत्री प्रेम याबद्दल तुम्ही बोलूच नका. हे सगळे शब्द ना माझ्यासाठी मेलेत आणि या सगळ्या गोष्टीसुद्धा मला नको आहेत. हे तुमचं ऑर्डरही नको आहे, असं देखील आता पार्थ हा काव्याला बोलत असतो. काव्या तरीसुद्धा त्याला समजवायचा प्रयत्न करत असते. काव्या म्हणत असते की मला माहिती आहे तुमच्या नजरेत आता ह्या सगळ्या गोष्टी काहीच नसतील. पहिल्यांदा जशी काव्या होती ना, अगदी तसेच तुम्ही झाले आहात. पण या काव्याला घडवण्यामध्ये सुद्धा तुमचाच हात आहे ना, मग आता मी सुद्धा तेच करेन. दुसरीकडे आता डिलेव्हरी बॉयला इकडे मात्र पार्थ त्याचा मोबाईल पुन्हा देतो. त्याच वेळेला डिलेव्हरी बॉय फोन कानाला लावून तो काव्याशी बोलत असतो. काव्याला तो म्हणत असतो की मॅडम, सर तर पार्सल घ्यायला तयारच नाही आहेत, काय करायचं आहे. त्याच वेळेला आता काव्या त्याला एक मस्त अशी आयडिया देते. काव्या त्याला म्हणते की मुद्दामून ना तो त्यांना विचार की किती वाजले आहेत. जसे ते हात वरती करतील तेव्हा त्यांच्या हाताला ती बॅग जे आहे केकची ती टांग आणि निघून जा. आता जसं तिने सांगितलेलं असतं तसंच अगदी त्या केकवाल्याने केलेलं असतं. जेव्हा त्याने हात वरती केलेला असतो ना घड्यात किती वाजलेत बघायला, तोपर्यंत तो केकच्या बॉक्सचा जी रिबीन असते ती बरोबर तिने हातामध्ये गुंडाळलेली असते आणि त्यानंतर तो निघून जातो. तर इकडे काव्या ही खूपच जास्त खुश होते आणि काव्या हसू लागते. काव्या म्हणत असते की देशमुख, मला माहिती आहे तुम्हाला आधी ही पेस्ट्री नको होती, पण आता तुम्ही ही पेस्ट्री हातात धराल, त्या बॉक्सकडे एकदा बघाल, तुम्हाला ती मी दिली आहे म्हणून नको असेल, म्हणून तुम्ही ते टाकायचा सुद्धा विचार कराल. पण नाही, तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की हे अन्न आहे, जरी ते काव्याने दिलेलं असलं तरीसुद्धा. त्यामुळे तुम्ही ना ही पेस्ट्री फेकून देणार नाही, हेही मला माहिती आहे, असंही आता काव्या बोलत असते. आणि नंतर पार्थ देशमुखबद्दल हुबेहूब तिने अगदीच निरीक्षण केलेलं असतं आणि अगदी तसंच होत असतं. म्हणजेच आता पार्थने ती पेस्ट्री घेतलेली तर असतेच आणि आता त्या पेस्ट्रीचा बॉक्स घेऊन तो आता फ्रीजकडे जायला निघालेला असतो. काव्याही तेच बोलत असते. पार्थ देशमुख, आता तुम्ही ती पेस्ट्री घेतली, फेकूनही दिली नाही आहे, पण आता तुम्ही खाणारही नाही आहे. म्हणूनच ती पेस्ट्री तुम्ही आता फ्रीजमध्ये ठेवाल, फ्रीज हळूच ओपन कराल, फ्रीजमध्ये जागा बघाल, त्यानंतर तो बॉक्स अशा ठिकाणी ठेवाल ना ज्या ठिकाणी कोणाचंही लक्ष जाणार नाही. म्हणजे ती पेस्ट्री काव्याने दिली आहे म्हटल्यावर तुम्हाला ती खायलाच लागणार आहे. पण तुम्ही ती पेस्ट्रीला अशी लपवणार जसं की तो बॉक्स कोणालाच दिसायला नको. आणि त्यानंतर तो बॉक्स लपवून झाला की तुम्ही तो बॉक्स सगळीजणं रात्री झोपले ना की बाहेर काढणार आणि त्या बॉक्समधली पेस्ट्री खाणार. हे सुद्धा मला परफेक्ट माहिती आहे. काय ना पार्थ देशमुख, आता ना मी तुम्हाला ओळखायला लागली आहे. कारण पहिल्यांदा मला काहीच माहीत नव्हतं, पण आता तुमची इतकी सवय झाली आहे ना, तुमच्या सगळ्या गोष्टी माझ्या चांगल्याच लक्षात आहेत, असं देखील आता इकडे काव्या एकटीच बडबडत बोलत असते. काव्याच्या हातामध्ये आता मोबाईलही असतो आणि काव्याने तिच्या प्रोफाईलला पार्थचाच फोटो ठेवलेला असतो. म्हणजे पार्थची आठवण आली की तो फोटो बघायचा, हेच तिचं नेहमीप्रमाणे असतं. आणि अगदीच तो फोन तिने हातात घेतलेला असतो आणि तो फोन जेव्हा ती हातात घेते आणि त्या मोबाईलवरचा ती त्याचा फोटो बघते तेव्हा आय लव्ह यू पार्थ असं देखील म्हणते. कारण आता या पार्थच्या प्रेमा अगदीच वेडी झालेली असते. दुसरीकडे आता नंदिनी डिवोर्सबद्दल बोलत असते, पण इकडे जीवा म्हणत असतो की म्हणजे तू 3 महिन्यामध्ये डिवोर्स घेणार नाही आहे. मग मला असं वाटतं की तू खरंच ना म्हणजे डिवोर्स घ्यायचं कॅन्सल केलं आहे, खरंच का, असं बोलून तो आता तिच्याकडे बघत असतो. कारण नंदिनीने सुरुवातच अशी केलेली असते की ती म्हणते की मी आता ठरवलं आहे, मी आता
ह्या सगळ्यामध्ये पुढे जायचा विचार केला आहे आणि त्यामुळेच आता जीवाला असं वाटतं की नंदिनीने जे आहे ते आपलं प्रेम स्वीकारलं आहे आणि त्यामुळेच ती डिवोर्ससुद्धा घेत नाही आहे. म्हणूनच तो आता त्या कॅफेमध्येच जोरात उड्या मारू लागतो, इकडे तिकडे पाहू लागतो आणि देवा तू माझ्यासोबत आहेस असं आता त्या देवाकडे प्रार्थना करून म्हणत असतो. त्याच वेळेला नंदिनी जीवाला शांत करत असते आणि ती आता जीवाला म्हणत असते की तुमचं काहीतरी चुकतंय, म्हणजे मला काय बोलायचं आहे ते तुम्ही ऐकून घेत आहे का? मला 3 महिन्यानंतर डिवोर्स नको आहे, तर मला हा डिवोर्स जो आहे ना तो फास्ट ट्रॅकमध्ये करायचा आहे. कारण मी आता ठरवलं आहे की उगाचे ना नसलेल्या नात्यामध्ये गुंतून राहायचं नाही आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलेला आहे. 3 महिन्यानंतर एवढा वेळ वाट बघायची ताकदही माझ्या अंगात नाही आहे. त्यामुळे मी असा निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयाला तुम्ही मला सपोर्ट कराल असंही मला वाटतं. कारण तुम्ही नेहमीच मला समजून घेता असं तुमच्या म्हणण्यानुसार आहे. तर प्लीज मी तुम्हाला सांगते, मला फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स हवा आहे आणि मला या नात्यातून मोकळं व्हायचं आहे असं देखील नंदिनी आता जेव्हा जीवाला सांगते तेव्हा मात्र आता जीवाला खूप मोठा धक्काच बसतो. दुसरीकडे आता काव्या आणि त्याचसोबत अनिशा दोघीही जणी बोलत असतात. काव्य आता अनिशाला सांगू लागते की मी ना पार्थ देशमुखसाठी पेस्ट्री पाठवली आहे आणि हे जेव्हा आता कळतं तेव्हा अनिशा हसू लागते. अनिशा म्हणते, काय बोलतेस काय काव्या, खरंच का? खरंच तू पाठवलीस का? अरे हो, मी खरंच पाठवली. खरं तर ना आधी ते पेस्ट्री घ्यायला नाटक करत होते, पण मीही काव्या देशमुख आहे. मला काही झालं ना तरीसुद्धा त्यांना ती पेस्ट्री द्यायची होती आणि त्यासाठी मी हे सगळं केलं. आता हळूहळू का होईना मी पार्थ देशमुखांनासुद्धा मिळवेन असंही आता काव्या अनिशाला बोलत असते. अनिशा आता काव्याचं कौतुक करते आणि काव्याला म्हणते, खरंच काव्या भारीच तू एकदम. म्हणजे ना मी ना आपल्या त्या जुन्या पार्थ देशमुखला ना खूप जास्त मिस करते असं अनिशा म्हणते. तर काव्या म्हणते की अगं तूच इतकं मिस करतेस तर याचा अर्थ मी किती मिस करत असशील हाही बघ ना. म्हणजेच बघ ना, पहिल्याचे जे पार्थ देशमुख होते ते मला बिलकुलही आवडायचे नाहीत. तुला माहिती आहे का, मी जर पहिल्याची काव्य असली असते ना तर या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या आहेत ना या गोष्टींकडे जराही लक्ष दिला नसता. मी विचार केला असता की जाऊ दे, कोणाला काय मस्का लावत बसायचं आहे, जे झालं ते झालं. पण मी त्यावेळेला असाही विचार केला असता की आपण अभ्यासाकडे विशेष लक्ष देऊया, कारण माझ्यासाठी माझा अभ्यास जास्त इम्पॉर्टंट होता आणि मी तसाच विचार केला असता. पण या सगळ्या गोष्टींमध्ये तुला एक माहिती आहे का, मला ना आता एवढं दिसतंय की मला पार्थ देशमुखांशिवाय दुसरं काहीच नको आहे माझ्या आयुष्यामध्ये असं देखील आता ती म्हणत असते. आणि जेव्हा जेव्हा ती बोलत असते ना तेव्हा अगदी मनमोकळेपणाने बोलत असते. म्हणजेच तिचं म्हणणं असं असतं की बघ, आपण जे काही निर्णय घेतो ते आपले कधी ना कधी चुकतात. अगदी माझंही तसंच झालं होतं. पण आता माझ्या लाईफमध्ये ना मला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पर्सन असेल तर तो पार्थ आहे आणि त्यामुळेच ते आता पार्थबद्दल बोलत असताना थोडी झालेली असते. त्याच वेळेला अनिशा म्हणत असते की पण मला ना पार्थ जिजूंचं एक गोष्ट आवडली नाही आहे. बघ ना, म्हणजे ते ग्रीन फ्लॅग आहेत ना, मग त्यांनी तुला समजून घ्यायला हवं होतं, पण त्यांनी तुला तर समजूनच घेतलं नाही. असं का केलं असेल त्यांनी? मला नाही आवडलं बाबा त्यांचा हा छंद. तर आता इकडे अनिशाला काव्याही म्हणते, अगं तेही माणूसच आहेत की, त्यांनाही त्रास होणारच ना, ती काय AI नाही आहेत गं, त्यांनाही त्रास होतोच. म्हणूनच तर ना मला या सगळ्या गोष्टी ना नको आहेत. मला असं वाटतं की त्यांनी स्वतःच्या ह्याच्याने मला ॲक्सेप्ट करावं आणि दुसरं मला बाकी काही नको आहे. म्हणजे काय ना, तो माणूस म्हणून खूप छान आहे, पण तो आता दुखावला गेला आहे आणि जर मला पुन्हा माझे जुने पार्थ देशमुख हवे असतील ना तर त्यासाठी मला माझेच प्रयत्न करावे लागतील आणि त्यासाठी ही देशमुखी ना काहीसुद्धा करायला तयार आहे असं देखील आता काव्या बोलत असते. अनिशा म्हणत असते की मलाही माहिती आहे, लवकरच आपल्याला पार्थ जिजू जे आहेत ते मला खारुताई आणि तुला इस्कारलेली मांजर बोलतील. हेही दिवस जातील आणि मला ना तुझं खूप आवडलं आहे. म्हणजे तू जे काही अनुभवतेस, जे काही करतेस ना ते एकदम परफेक्ट आहे. म्हणजे आजही तू पार्थ जिजूंना दिलेली पेस्ट्री आणि या सगळ्या गोष्टी मला ना रुसलेल्या पार्थचा राग घालवायचा आहे. कारण आतापर्यंत असे कधीच ते माझ्यावर रागवले नव्हते.
पण आज आज त्यांनी जे काही रागवले आहेत ना, त्याला सगळ्याच आधी मीच कारणीभूत आहे. म्हणजे त्यांना हेच वाटत असेल की त्यांना मी विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी सांगितल्या नाहीत. पण आता मी माझ्या पार्थ देशमुखांना सोडणार नाही. कारण मी माझ्या पार्थ देशमुखांना जितकं ओळखते ना, तितकं मी माझ्या पार्थ देशमुखांना मिळवल्याशिवाय शांतही बसणार नाही, असं देखील आता काव्या जी आहे ती बोलत असते. काव्या जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते ना, तेव्हा अनिशाही आता तिच्याकडे एकटक बघत असते. कारण अनिशालाही या गोष्टींना आवडत असतात. आता म्हणत असते की यांना थोडा वेळ तर जाणारच आहे. म्हणजे तुला मी सांगू का, थोडा वेळ कशाला, खूपच जास्त वेळ जाईल ना. तुला माहिती आहे ना, माझाच भूतकाळ विसरायला मी किती वेळ घेतला होता. तुला आठवत आहेत का ते दिवस? त्यावर अनिशाही म्हणते की हो, मला चांगलेच आठवत आहेत बाबा तुझे ते दिवस. विसरता विसरत नव्हतीस. मग अगं त्यांचंही तसंच आहे. तेही माणूसच आहेत की. त्यांनाही त्रास होत असेल, पण तरीसुद्धा ते हळूहळू का होईना या सगळ्या गोष्टी विसरायचा प्रयत्न करतीलच की. मलाही किती वेळ गेला या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायला. मग आता ती त्यांची वेळ आलेली आहे. मग त्यांनासुद्धा या सगळ्यामध्ये थोडाफार का होईना वेळ तर लागेलच ना. आणि जर मी वेळ दिला नाही तर कसं होईल? वेळ तर मलाच त्यांना द्यावा लागेल ना, असं देखील आता काव्या बोलत असते. तर दुसरीकडे मात्र आता जीवा आणि नंदिनी हे दोघंही जण बोलत बसलेले असतात. त्याच वेळेला नंदिनीने डायरेक्टली जीवाला सांगितलेलं असतं की मला आता तुमच्यासोबत नाही ठेवायचे कोणतेच संबंध आणि मला डिवोर्स द्या आणि मला मोकळं करा, हे सुद्धा आता नंदिनीने सांगितलेलं असतं. नंदिनीच्या ह्या वाक्यामुळे जीवा आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो. त्याला असं वाटतं की नंदिनी आपल्याला काही झालं तरी ॲक्सेप्ट करणार आहे, तिने आपल्याला माफ केले. पण आता डायरेक्ट नंदिनीने डिवोर्सची गोष्ट केल्यामुळे जीवा आतून पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो. पण तरीसुद्धा ना, तो ह्या परिस्थितीत नंदिनीला समजवायचा प्रयत्न करतो. म्हणजेच नंदिनीच्या आणखीनच तो जवळ जाऊन बसतो आणि नंदिनीला म्हणत असतो की बघ नंदिनी, एका पॉईंटने असा विचार कर की आपलं लग्न झालं आहे आणि दुसऱ्या दिवशी मी तुला माझ्या आणि काव्याबद्दल सांगितलं आहे. बघ, विचार कर. नंदिनी बोलत असते की नाही, मला या विषयावर आता नाही बोलायचं. त्यावर सुद्धा जीवा तिला म्हणत असतो की माझं ऐक तरी आधी, मला काय म्हणायचं आहे ते. आणि असं बोलून तिच्या आणखीनच जवळ जातो आणि तिला म्हणत असतो की हे बघ नंदिनी, मला असं वाटतं ना की ज्या काही गोष्टी आहेत त्या तेव्हाच्या तेव्हा बोलून क्लिअर करायच्या. म्हणजेच आता बघ, मी तुला सांगतोय, आपलं लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी मी तुला सांगितलं की माझं आणि काव्याचं अफेअर आहे. मग त्यावेळेला तू त्या सिच्युएशनला काय केलं असतंस हे मला सांग. त्यावर नंदिनी म्हणते, त्या सिच्युएशनला ना मी तुम्हाला सोडलं असतं आणि तुमचं प्रेम तुम्हाला मिळू दिलं असतं, असं देखील आता नंदिनी जीवाला बोलत असते. त्यावर जीवा म्हणतो की हां, तू हे सगळं केलं असतंस, हां मला मान्य आहे तू केलं असतंस, पण तू एक विचार केलास का, ते सुद्धा काव्याला सोडलं असतं. पण तरीसुद्धा तू काय केलं असतंस गं? तुझं लग्न झालं आहे माझ्यासोबत आणि तू मला सोडून दुसरीकडे कशी राहिली असतीस? मी राहिली असते एकटी, सवय केली असती, वर्ष लागलं असतं, पण स्वतःला सावरलं असतं. आणि आता म्हणाल ना तर असं वाटतं की लग्नच केलं नसतं, असंही आता नंदिनी बोलत असते. पण तुम्ही त्या गोष्टी मला तेव्हा सांगितल्या नाहीत. तर त्यावर जीवा म्हणत असतो की बघ, आपण चौघही जणांना सेन्सिटिव्ह पर्सन आहोत. म्हणजेच जरी आपल्याला काही झालं तर आपल्याला त्रास होतो की नाही. म्हणजेच बघ ना, तुला तुझ्या काव्याला काही झालं तर तू दुखावतेस, तसं माझ्या पार्थदादाला काही झालं तर मला मनातून त्रास होतो. अगदी तसंच आहे, आपण चौघही सेन्सिटिव्ह पर्सन आहोत. त्यामुळे आपल्याला काही झालं तर आपण त्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो. म्हणूनच मला असं वाटतं त्या गोष्टी तेव्हा कळल्या काय आणि आता कळल्या काय. आपण नात्यामध्ये पुढे जायला हवं ना, त्याच गोष्टींमध्ये गुंतून काय उपयोग आहे. परंतु आता इकडे नंदिनी म्हणत असते की आपल्यामध्ये ना कधी मैत्री होती ना कधी प्रेम होतं. म्हणजे बघा, माझ्याकडूनच तुमच्या या सगळ्यामध्ये पुढे जाण्याचा विचार मी करत होते. म्हणजेच तुम्हाला सांगू, पहिल्यांदा तुम्हाला मी फ्रेंडशिप बँड बांधलं, त्यानंतर आपल्या दोघांमध्ये तुम्हाला मैत्रीही नको होती, तरीसुद्धा मी मैत्रीचा विचार केला. मी थोडी पावलं पुढे गेली, पण तरीसुद्धा तुम्ही मागेच होतात. तुम्ही कधीच आपल्या प्रेमाचा स्वीकार केलात नाही. आणि रादर उलट मला हेही म्हणायचं, मी तुम्हाला त्या मिस केबद्दल सुद्धा विचारलं होतं, पण तुम्ही तेव्हासुद्धा मिस केबद्दल काहीच सांगितलं नाही. मग तेव्हा मला किती त्रास झाला असेल. माझ्यापासून तुम्ही बऱ्याच वेळेला गोष्टी लपवून ठेवल्यात. मग आता मला या सगळ्या गोष्टी कळतायत ना, म्हणूनच मला ना या सगळ्या गोष्टींमध्ये नाही बोलायचं आहे. तुम्ही
माझ्याबरोबर कोणतीही मैत्री केलेली नाही आहे ना आपलं कोणतं नातं आहे. त्यापेक्षा आपण या दोघंही जण या नात्यातून वेगळे होऊया असं देखील नंदिनी आता ठामपणे जीवाला बोलू लागते. आणि जीवाला जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलते ना, तेव्हा मात्र आता जीवाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण हे सगळं पचवणं जीवासाठी खूप जास्त कठीण असतं. नंदिनीची एक एक वाक्य त्याच्या जीवाला एकदमच त्रास देत असतात. आणि त्यामुळेच ना या सगळ्याचा त्रास जीवा स्वतः करून घेत असतो. म्हणजेच काय तर बिचारी नंदिनी जी आहे ती कोलमडून गेलेली असते आणि या सगळ्याबद्दल ती बोलत असते. पण त्याच वेळेला जीवा तिला समजवायचा पुरेपूर प्रयत्न करतो. पण जीवाचं तिला जराही ऐकून घ्यायचं नसतं. ती ते आता भानावरच नसते. आणि म्हणूनच जीवाला ती सरळ सांगते की माझं ठरले, मला आता नाही राहायचं या सगळ्यामध्ये. मी आता एकच सांगते की आपण दोघंही जण वेगळे होऊया, त्यातच आपलं भलं आहे असं देखील आता त्यांचं ठरलेलं असतं. तर नंदिनीने जेव्हा हे म्हटल्यानंतर जीवा खूप जास्त टेन्शनमध्ये येतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं नंदिनी आणि काव्या या बाहेर बसलेल्या असतात. छान शेकोटी केलेली असते. पण आता काव्या जे आहे ते मनातलं नंदिनीला बोलवून टाकते. आणि तेव्हाच ती आता म्हणत असते की या घरात आहे ना पहिल्यांदा आपलेपणा वाटायचा, पण या घरात आता कोणीही कोणाशी बोलत नाही, खास करून माझ्याशी कोणीच बोलत नाही. त्यामुळे हे घर आता परकं वाटतंय. म्हणजे माझ्याशी पार्थ देशमुखही बोलत नाही, तू बोलत नाही आहे, बाबा बोलत नाही आहेत, मी किती एकटी पडली आहे असं ती बोलल्याबरोबर नंदिनीला धक्का बसतो. दुसरीकडे आता पार्थ जेवायला बसलेला असतो. तेव्हा जीवा त्याला थोडंसं खायला देत असतो त्याच्यातलं. पण पार्थ म्हणतो की नको. त्यावर जीवाही त्याला म्हणत असतो की आपण दोघंही जण लहानपणापासून एक गोष्ट शेअर करत आलोच आहे की. आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे ना इकडे पार्थला ठसका लागतो. म्हणून जीवा त्याला पाणी पाजायला जातो. आता पार्थ त्याच्याकडनं पाणी घ्यायला सुद्धा नकार देतो. मग तो ठसका बंद होत नसतो. म्हणून तो आता डोक्यावर पाणीसुद्धा शिंपडत असतो, जसं काव्याला त्याने शिंपडलं होतं. आणि त्याच वेळेला आता पार्थला त्या सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.